मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमी भाग्यश्री. आणि आज नेक्स्ट डे आहे आणि सकाळचे वाजलेले 3:35 आणि येस येस वी आर कमिंग. तर सकाळची वेळ आहे. तुम्हाला मे बी सगळं अंधार दिसत असेल बाहेर पण आणि हे पण, कारण सकाळचे 3:37 म्हणजे 3:30 झालेले आहेत. आणि मी चालले हे फायनली हॉट एअर बलून. म्हणजे 2 दिवसापासून इथं कॅन्सलेशन चाललं होतं आणि लांब लांबपर्यंत संबंध नव्हता, पण मी आता इतकी एक्सायटेड आहे आणि फॉर्च्युनेटली हे होत आहे आणि मी हॉट एअर बलूनला जाते. मी तुम्हाला पुढे सगळं दाखवते की कसं आहे काय, आणि भेटते मी डायरेक्ट हॉट एअर बलूनच्या डेस्टिनेशनला. तर हे जे हॉट एअर बलून आहे ना, हे स्नो असेल तरी पण ते टेक ऑफ होतं, रेनी असेल तरी पण टेक ऑफ होतं. फक्त मॅटर इज विंड स्पीड अँड विंड गस्ट. त्यांना मिनिमम विंड स्पीड ही 5 माइल्सच्या अंडर किंवा 5 माइल्स अप टू, आणि गस्ट ही 12 माइल्सपर्यंतच लागते. जर 0.1 जरी असेल तर ते कॅन्सलेशन करतात. आणि हे सलग 2 दिवसापासून होत होतं कॅन्सल. आणि कॅन्सल जर झाले ना तर प्राईस खूप अप जातात हॉट एअर बलूनचे, आणि ते आम्ही केलेलं आहे. तर आम्ही हाय प्राईजवर हॉट एअर बलून केलेली राईड आता बुक, आणि करायचीच होती म्हणून ते ठरवलं आणि आम्ही केलंच. आम्ही जस्ट आता इथे अराईव्ह झालेलो आहे. म्हणजे मे बी हा स्टॉप आहे. आणि आता इथं ब्रेकफास्ट देणार आम्हाला, कारण आधीचे राऊंड झालेला आहे. तर आम्ही जस्ट अराईव्ह झालो. आता ब्रेकफास्ट वगैरे करून मग जाणार पुढच्या डेस्टिनेशन. अजून आम्हाला काहीच माहीत नाही आहे, तर मी पण तुम्हाला अपडेट करत राहते. प्लीज स्टे ट्यून. तर ब्रेकफास्टमध्ये आम्हाला मिळालं तर हा ब्रेड आहे, त्यांचा काहीतरी स्पेशल आहे, त्यात स्टफिंग आहे, चीज आणि टी. आताच ब्रेकफास्ट झाला आणि हे बलूनची सगळी स्टार्टिंग इथे दिसतात. ते जस्ट ओपन करतायत आणि ती बास्केट आहे ती लोड करतायत. चला पटापट तिथून. तर ही अशी व्हॅली आहे आणि इथून सुरुवात होणार आहे आता. John and Jade. Jade. And our sons are J2, Josiah and John. All J. So all J. 4 J. Philippines. No. We left them. You left them? With your parents? Yes. Oh. हे आमच्या ग्रुपमधले होते आणि ते फिलिपिन्सचे होते. तर Bye guys. We can join? We can join together? ती जे आहे ना मागचं बलून जे दिसतंय ना, तर ते आमचं आहे. आणि ते आता रेडी होत आहे सगळं. आणि बघू आता एक्सपिरियन्स कसा आहे, कारण मी तर एक्सायटेड आहे खूप. आणि मस्त प्रकाश पण पडला आहे आता आणि वेदर पण छान आहे. सो लेट्स सी. तर आता हा जो आवाज येत असेल ना बॅकग्राऊंडला, तर हे ब्लोअर्स सुरू आहे, कारण इथे बलून ते ब्लो करतायत. आणि आता आम्ही लवकरच जाणार आहोत वर, 5 to 10 मिनिट्स, आणि मग आम्ही टेक ऑफ करणार आहे. मी तुम्हाला दाखवेलच. बघू काय होतं. अगेन अनफॉर्च्युनेटली त्यांनी परत ब्लोअर्स बंद केलेले आहेत, कारण वर स्कायज खूप मूव्ह होत आहे. त्यांना वरून परमिशन, त्यांचं वेदर डिपार्टमेंट परमिशन देत नाहीये बलून उडवायला. तर आता बंद केलं आहे त्यांनी. तर माहीत नाही, मे बी कॅन्सल पण होणार. आणि असं वाटतं की कॅन्सलच झालंय ऑलमोस्ट. ब्लोअर काढले आणि सगळे जे फुगलेले ते पण आता खाली जात आहेत. सो डोंट नो. तो लास्ट चान्स होता, तो पण गेला. आज फ्लाय करायचं होतं, तरी आम्ही इथे एक चान्स घेतला की
लिटरली फक्त एका तासाचा गॅप आहे, त्यात आम्ही ठरवलं की हे करायचं. जास्त पे करून आम्ही बुक केली बोलून आणि तरी पण असं झालंय. नो वे. अशा प्रकारे फायनली कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे मला ना खरंच हसावं की रडावं मला कळतच नाही आता. म्हणजे खूपच वाईट वाटतंय की आम्ही कंटिन्यू 3 दिवस इथं होतो, 3 दिवस ट्राय करत होतो आणि 3 दिवस कॅन्सल झालं. आज वाटलं होतं होईल. हा, कारण आपल्याला पिकअप पिकअप केलं, मेसेज केला रात्री की पिकअपला येणार, सगळं झालं, ब्रेकफास्ट झालं, फ्लो पण झालं. पण असं होतं हे हॉट एअर बलूनचं. म्हणजे कुठेही जिथं होत असेल ना लास्ट मोमेंट पर्यंत डिसाईड नसतं. कारण तेच सांगितलं की लास्ट मोमेंट पर्यंत गॅरंटी राहत नाही की होईल नाही होईल. आणि त्यामुळेच म्हणजे सगळं रेडी होतं. आता ते बघा सगळं पाठ करताय, तुम्हाला दाखवते. पलीकडे होतं मला, कारण हा माझ्या ट्रिपचा हायलाइट होता आणि त्यासाठीच मी टर्की प्लॅन केलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली खूपच म्हणजे खूपच मला वाईट वाटतं, मी सांगूच शकत नाही. आता निघून जाणार एअरपोर्टला पोहोचलो आणि जाणार. आता ही शटल आहे एअरपोर्टची, जी की आम्हाला हॉटेलवरून आम्हाला पिक केलं. आता एअरपोर्टला आलेलं आहे. आता निघालो. आता आतमध्ये चाललो आहे, बॅग्स घेतल्या आणि आता निघालेलो आहे. सकाळची वाजलेले 9:30 आणि हे एअरपोर्ट आहे, छोटंसं एअरपोर्ट आहे. म्हणजे फक्त ना ह्यांनी कॅपॅडोकियाचं फक्त टुरिझमसाठीच बनवलेलं आहे असं एअरपोर्ट आहे. खूप छोटंसं एअरपोर्ट आहे. इथेच चेक इन डेस्क आहे, तिथेच सिक्युरिटी चेक इन सारखं आणि हे चेक इन द्यायचं. लगेच इथून लाईन पण लागली फ्लाईटला जाण्यासाठी. म्हणजे एकच फ्लाईट येते पहिल्यांदा, तीच जाते. दुसरं टायमिंग आहे, जाण्याचा टायमिंग तेच मॅनेज करतात तिथे सगळं. तिथूनच तो रनवे गोल गोल फिरतो. तिथे आम्ही निघालेलो आहे. ही आमची फ्लाईट, बोर्डिंग सुरू झालेलं आहे. अतुल, ही फ्लाईट आहे. तर हे एवढं छोटं एअरपोर्ट आहे ना, थोडे प्रायव्हेट जेट आहे इथे, पण एकच फ्लाईट असते एका वेळी, जास्त काही नसते. असं एअरपोर्ट आहे कॅपॅडोकिया एअरपोर्ट. आणि आता कॅपॅडोकियाहून पोहोचलेले आहे इस्तांबुल एअरपोर्टला परत एक वेळा आणि इस्तांबुलवरून जाणार आहोत लंडन हिथ्रोला. ही कनेक्टिंग फ्लाईट होती. इस्तांबुल एअरपोर्ट. अतुल गेला आहे वॉटर बॉटल घ्यायला. कॅश मध्ये पे करणार आहेस? नाही, संपवायची ना टर्किश लिरा. कळ कळ कळ. वेट, जस्ट वेट. आता बोर्डिंग होत आहे. थँक्यू. समजा थँक्यू. आणि आता बोर्डिंग होत आहे. बोर्डिंगला चाललो आम्ही. झालं आता आतमध्ये जाणार आहे आणि इथे एअरवेजनेस फ्लाय करतोय. ही आमची फ्लाईट आणि हा आहे अतुल, ज्याने लेट केलेलं आहे आणि आम्ही एकटेच राहिलो. आमच्या मागे अजून एक आहे. हे माझं फूड मिळालेलं आहे आता, लंच. आणि आताच लँड झालेली फ्लाईट लंडन हिथ्रोला आणि मग इथून पुढे पुढचा प्रवास आहे न्यूपोर्टला. परत जाणार आहे कोचने. आणि आताच बाहेर पडलेले लंडन हिथ्रोला पोहोचले आणि इथून पुढे अजून मोठा प्रवास आहे. तर मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि मी तुम्हाला पुढे भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.